राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं अशी इच्छा नाही। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी हे मोठं वक्तव्य केलं। राष्ट्रवादी विलीनीकरणावर दादा काही बोलले नाहीत असाही दावा त्यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीच्या या विलीनीकरणासंदर्भात वरिष्ठ चर्चा करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। माझं या महिन्यामध्ये अनेक वेळा अजितदादांशी चर्चा झाली। मला वाटतं परवा ज्यावेळेला दादांचा विमान अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी देखील माझं आणि दादांचं फोनवर बोलणं झालं होतं। नंतर एबी फॉर्म घ्यायला मी दादांच्याकडे गेलो होतो, तेव्हा दादांची माझी भेट झालेली होती। मध्यंतरी अतिवृष्टीच्या दौऱ्याच्या वेळेला तर मी दादांच्या सोबत हेलिकॉप्टरमध्ये आणि त्याचबरोबर गाडीमध्ये बराच प्रवास केला। परंतु त्यांच्या चर्चेच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भातला कुठल्याही प्रस्तावाच्या बाबतीत काही चर्चा असल्याचं ते काही मला बोलले नाहीत। मी अनेक वेळा त्यांना या बाबतीत विचारलं होतं, परंतु तसा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं ते वारंवार सांगायचे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या। देविदास राखुंडे आपल्यासोबत आहेत। देविदास, आतापर्यंत ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यामधनं हे आपल्याला पाहायला मिळतं, प्रामुख्यानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील अनेक नेते ही चर्चा अंतिम टप्प्यामध्ये होती किंवा झाली होती असा दावा करतात। दुसरीकडे मात्र आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील महत्त्वाचे नेते असलेले उमेश पाटलांनी मात्र मोठं वक्तव्य केलंय। विलीनीकरण व्हावं अशी इच्छा नाही असं ते म्हणतायत। सध्याचं नेमकं चित्र काय? दोन्ही राष्ट्रवादी या संदर्भात काय भूमिका घेऊ शकतात? ऋतुजा, आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरलेला आहे आणि खरं तर काल संध्याकाळपासूनच ही चर्चा सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर शरद पवार गटाचे नेते असतील अंकुश काकडे किंवा जयंत पाटील असतील किंवा इकडे राजेश टोपे असतील, या तिन्ही लोकांची विधानं आपण बघितली किंवा आता एकनाथ खडसे यांनी दिलेली प्रतिक्रिया जर बघितली तर हे नेते स्पष्टपणे सांगतात की दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरती चर्चा झालेली होती। आम्ही त्याचे साक्षीदार आहोत। आमच्यासोबत ती चर्चा झाली होती, एकत्रित चर्चा झाली होती आणि तसा निर्णय देखील झाला होता। फक्त निर्णय बाकी का होता अंमलबजावणी करण्याचा, तोच मुद्दा फक्त पाठीमागे राहिला होता। मात्र अशातच अजित पवार यांचा हा अपघाती मृत्यू झाला, निधन झालं म्हणून आपण, आणि त्यामुळे ही कुठेतरी एकत्रीकरणाची पुढची जी स्टेज आहे ती थांबली गेली। मात्र दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि या नेत्यांची ही स्टेटमेंट आहेत की हे ठरलंय, फक्त आता अंमलबजावणी राहिली। दुसरीकडे जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत उमेश पाटील, ते काय म्हणतात की या संदर्भात मी वारंवार अजित पवार यांच्याशी बोललो, आमचा एकत्रित प्रवास झाला। एबी फॉर्म घेताना मी अजित पवारांना विचारलं किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती काय विलीनीकरणावरती चर्चा झाली का, तर दादांनी मला अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं किंवा त्याबाबत माझ्याबरोबर त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही। मात्र उमेश पाटील ठोस अशी भूमिका मांडू शकले नाहीत की आता आपला नेता गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली एकसंधता वाढवायची असेल, आपली एकजूट वाढवायची असेल तर आता मात्र आपण दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आलं पाहिजे, कार्यकर्ता म्हणून माझी ती इच्छा आहे, असं ठोस परखड मत उमेश पाटलांनी अजिबात मांडलेलं नाहीये। हे त्यांच्या स्टेटमेंटवरून दिसून येतं। म्हणजे एकीकडे उमेश पाटील असमर्थता दर्शवतात, दुसरीकडे एकनाथ खडसे असतील, याचबरोबर राजेश टोपे असतील, जयंत पाटील असतील आणि याचबरोबर शरद पवार गटाचे जे नेते आहेत अंकुश काकडे, हे देखील बोलतात की 12 डिसेंबर रोजीच ही राष्ट्रवादी एकत्र येणार होती, असं अजित पवार यांनी बोलून दाखवलं होतं। ज्यावेळी पुणे महानगरपालिकेच्या जागा वाटपाचा मुद्दा चालला होता, रस्सीखेच चालली होती की कोणाला किती जागा, आणि जरी ही विधानं होत असली तरी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीमधील पहिल्या फळीतले जे नेते आहेत ते अधिकृतरित्या नेमकं कधी भूमिका स्पष्ट करतात हे आपल्याला पाहावंच लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।